नेर नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणावर चालला बुलडोझर। नेर शहरात 20 फेब्रुवारी नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणावर बुलडोझर फिरवून महाराष्ट्र शासनाने 7 जानेवारी 2025 पासून संपूर्ण राज्यभर स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलनाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे। याच अनुषंगाने नेर नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवली आहे। या मोहिमेअंतर्गत स्वामिल मटन मार्केट तसेच अन्य अनधिकृत दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यात आले। शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक विभागाला निश्चित कालमर्यादेत कारवाई करण्याची जबाबदारी दिली असून त्याअंतर्गत या मोहिमेला गती देण्यात आली। अतिक्रमण कारवाई दरम्यान कोणत्याही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। डीवायएसपी रोहित ओवाड, नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा या मोहिमेत सहभागी झाला। शहराच्या सौंदर्यात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाविरोधात ही कारवाई कठोरपणे करण्यात आली। शासनाच्या निर्देशानुसार पोर्टलवर प्राप्त तक्रारीच्या आधारे 100 दिवसांच्या आराखड्यानुसार ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवण्यात जात आहे। नेर नगर परिषद व पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की शहरातील रस्ते मोकळे व स्वच्छ करण्यासाठी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण टाळावे। शासनाच्या या विशेष मोहिमेमुळे शहराच्या विकासात अधिक गती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।